बातमीत चाकणमधून आहे। चाकणमधील कंपन्यांच्या स्थलांतरावरून राजकारण कमालीचं तापले। कंपन्यांकडून खंडणीबाजी करणं मिंदे गटाचं काम असल्याचा आरोप राऊतांनी केला। प्रदूषण कंट्रोल बोर्डाकडून कंपन्यांना नोटिसा देण्यात आल्याचा आरोपही राऊतांनी केलाय। दुकानं बंद झाल्यानं उभाठाला पोटदुखी झाली आहे। भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। 5,500 उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर गेले किंवा बंद पडले, त्यासाठी काय केलं याचा लेखाजोखा कधी दिलाय का? MIDCच्या जमिनी विकणं, व्यवहार करणं आणि मोठ्या प्रमाणामध्ये या कंपन्यांना पोल्युशन कंट्रोल बोर्डाकडून नोटिसा मारून त्यांच्याकडनं खंडण्या उकळणं, हे मिंदे गटाचा जो अर्ध सरकार आहे, अर्ध फडणवीसांचं अर्ध यांचं आहे, अशी मध्ये भिंत आहे। या अर्ध्या सरकारकडून याच खंडणीबाजीची कामं चालू आहेत। संजय राऊतांची दुकानदारी बंद झाली, आदित्य ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांची दुकानदारी बंद झाली। यांचं दुकान मुंबईच्या महापालिकेवर चालत होतं। मुंबईच्या महापालिकेमध्ये भ्रष्टाचार करायचा आणि आपलं कमिशन खोरीवर दुकान चालवायचं। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील तुम्हाला तुमच्या पक्षाला टाळं लावण्याचं काम मुंबईकरांनी केलंय, त्यामुळे तुमची पोटदुखी ती आहे। आणि राहिला प्रश्न उद्योगधंद्याचा, तर देवेंद्रजींनी अतिशय स्पष्टपणे आकडेवारीसह पोलखोल केलेली आहे आणि तुमच्या खोट्या फॅक्टचा पर्दाफाश देवाभाऊंनी केलेला आहे।